लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री वॉर्ड क्रमांक 11 चे उमेदवार करणार मूलभूत सुविधांचे विविध कामे। पोटनिवडणुकीत मिळालेल्या अल्प कार्यकाळात राहिलेली कामे पूर्ण करण्याचा निर्धार। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने वॉर्ड क्रमांक 11 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अर्चना उमेश दुतोंडे या उमेदवार मैदानात आहेत। मागील पोटनिवडणुकीतही त्या विजयी झाल्या होत्या, मात्र कार्यकाळ अत्यंत अल्प मिळाल्यामुळे जनतेच्या अनेक कामांना गती देता आली नव्हती। यावेळी नागरिकांवर राहिलेली कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार असून पाणी पुरवठा, स्वच्छता, गटार व्यवस्था, रस्ते दुरुस्ती अशी प्रमुख मूलभूत सुविधा अखेरपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प दुतोंडे यांनी व्यक्त केला आहे। महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे आणि वॉर्ड क्रमांक 11 च्या अर्चना दुतोंडे या दोघांच्या मशाल चिन्हावर मतदान करून जनतेने विकासाला साथ द्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली। आज आपण आलेलो आहे फुलंब्री शहरातील नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भाने वार्ड क्रमांक 11 मधील उमेदवार आपले दुतोंडे अर्चनाताई उमेश यांच्या प्रचार कार्यालयावर, आणि आता आपण जाणून घ्या ह्या वेळी हे यांचा प्रमुख मुद्दा निवडून आल्यावर काय काय कार्य करणार आहे मूलभूत सुविधेसाठी, वार्डाच्या लोकांसाठी आणि गावकऱ्यांसाठी आपण जाणून घ्या ह्या ताईकडून। तर तुम्ही सर्वात प्रथम कोणत्या मुद्द्यावर तुम्ही वार्डात काम करणार आहे? स्वच्छते किंवा पाणी किंवा ड्रेनेज लाईन वगैरे? ड्रेनेज लाईनचे कामे परत एकदा करू, रस्त्याचे, अंगणवाडीची परत व्यवस्था करू आपण चांगल्या पद्धतीने, पाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी मोफत मिळण्याची व्यवस्था करू आपण। याच्यापूर्वी तुम्ही पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले आणि त्यावेळेस तुम्ही काय काय कार्य केले व त्यावेळेस तुमच्याकडून काय काय करायची अपेक्षा होती आणि ते राहिलेले आहे तुम्ही ते पूर्ण करणार आहेत का? आता आपण जाणून घ्या यांचे यांचे घरचे हे बी यांच्याकडून जाणून घ्या ते काय यांना मदत करणार आहे कार्य करण्यासाठी। तर तुम्ही जे तुमचं राहिलेलं कार्य आहे 2 वेळेस तुमची मागच्या वेळेस जे थोडा अल्प काळ तुम्हाला भेटलेला आहे निवडून आल्यावर, आणि आता पुन्हा तुम्हाला संधी मिळाली, उमेदवारी मिळाली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून, तर तुम्ही काय काम करणार आहे? मागील पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला कार्यकाळ 8च महिन्याचा मिळाला। 8 महिन्यामध्ये आपण 4 वर्षाचं 5 वर्षाचं काम केलं। नुरानी मस्जिदपासून गट्टू असन, सीमन गल्लीमध्ये गट्टू बसवले, इकडे याच्या सोनोनेच्या गल्लीमध्ये गट्टू बसवले। आता बाकीचे कामं जे राहिलेले आपले शुद्ध पिण्याचे पाणी द्यायचे हे करणे, आपल्याला फिल्टर योजना पाण्याची, नवीन ड्रेनेज टाकायची वार्ड क्रमांक 11 मध्ये, अंगणवाडी जी आहे ती सतत गळत राहते, पावसाळ्यामध्ये अक्षरशः त्या मुलाला बाहेर बसावं लागतं इतकं पाणी गळतं, म्हणजे तिला बरेच दिवस झाले, 20 वर्ष झालेले आहे त्या अंगणवाडीला। आणि रस्ते नवीन पूर्ण शहरामध्ये नवीन रस्ते टाकायचे आपल्याला वार्डामध्ये, बरेच कामं अजून बाकी आहे आपले, ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला निवडून देण्यात यावं। तुमचं म्हणणं आहे की वार्डासोबत आम्ही सगळ्या गावातले सुद्धा कामं करणार आहे, आणि हे तुम्ही कोणाच्या माध्यमातून करणार आहे? आणि तुमचं वरचं उमेदवार जे नगराध्यक्ष पदाचं ते कोणतं आहे? तुम्ही त्यांचा पक्ष आणि चिन्ह नाव सांगता येईल का? आमचे याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र गंगाधर ठोंबरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं उभे आहे, आणि त्यांची निशाणी मशाल आहे। त्यांचा मशीनवरचा क्रमांक 1 आहे, आणि अर्चना उमेश दुतोंडे हिचा क्रमांक पण 1च आहे। दोघांची निशाणी मशाल आहे। या मशाल या चिन्हावर मतदान करून आम्हाला भरघोस मताने विजय करून देण्यात यावं एवढी मी नम्रपणे विनंती करतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.